वारकरी संप्रदायाचा इतिहास आणि संत साहित्यातून विश्वव्यापक मानवी जीवनाचे दर्शन होते. जीवनात आपलेपणाची व अहंकारी भावनेचे बळ वाढते. अहंकाराला छेद देत संसार जिंकण्याची व संसार व परमार्थ यांची सांगड घालण्याची शिकवण भक्तीतूनच मिळते आणि या मार्गे भगवंताला आपलंसं करून भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी भक्ती हाच एकमेव मार्ग असल्याचे निरूपण पुण्यातील ज्ञानेशबुवा धानोरकर यांनी केले. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या 148व्या पुण्यतिथीनिमित्त अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी समर्थ महाराज देवस्थान आयोजित धर्मसंकीर्तन महोत्सवातील 8वे पुष्प ज्ञानेशबुवा धानोरकर यांनी आपल्या नारदीय कीर्तन सेवेतून गुंफले. यावेळी कीर्तन सेवेच्या पूर्वरंगात निरूपण करताना ज्ञानेशबुवा धानोरकर बोलत होते. पुढील कीर्तन सेवेत विशद करताना ज्ञानेशबुवा धानोरकर यांनी निरूपण केले की संतांनी सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रात मोठी कामगिरी केली. अभंग, ओवी, भारुड, गवळण इत्यादींच्या माध्यमातून परमार्थ सन्मुख मार्ग सांगितला. वारकरी संप्रदायास तात्विक बैठक देणाऱ्या संत ज्ञानेश्वरापासून सुरू झालेली ही भक्तिगंगा आजच्या विषमतेच्या वातावरणात अखंडित ठेवणे ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. ही जबाबदारी प्रत्येकाने सांभाळलीच पाहिजे. माणसाचे देवपण जेवढ्या प्रमाणात जागे होईल तेवढ्या प्रमाणात जग त्याला देवरूप दिसेल. मानवी जीवनात जी काही शाश्वत मूल्ये आहेत ते म्हणजे संत साहित्य होय. सर्व संतांनी जगाला आपल्या वाणीतून कृतीतून नवी दिशा, नवे विचार दिले. म्हणून आजच्या काळात त्याच्या विचारांची समाजाला खूप गरज आहे. संतांच्या मंदियाळीने परमपावन झालेल्या या भूमीची ओळख टिकवून ठेवायची असेल तर भक्ती मार्गावरून चाललं पाहिजे. संत तुकाराम महाराज यांनी ही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत भगवंताला केवळ भक्तीतूनच आपलंसं केलं. आजच्या कलियुगात आपण सर्वांनी या सर्व संत, पंथ, नाथ, महात्म्यांचा हा आदर्श आजच्या समाजानं घेणे ही काळाची गरज आहे असेही निरूपण करून संत परंपरेतील अनेक व्याख्यांचे दाखले देत कीर्तन सेवेची सांगता केली. या कीर्तन सेवेत ज्ञानेशबुवा धानोरकर यांना तबल्यावर सोलापूरचे प्रसाद कुलकर्णी, पखवाजवर पंढरपूरचे ज्ञानेश्वर दुधाणे, हार्मोनियमवर ओंकार पाठक, टाळवर अक्षय सरदेशमुख यांनी साथ संगत केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस ओंकार पाठक यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. याप्रसंगी मंदिर समितीचे अध्यक्ष व नगरसेवक महेश इंगळे यांनी कीर्तनकार ज्ञानेशबुवा धानोरकर व सहकलाकारांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र प्रसाद प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी प्रथमेश इंगळे, सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी आदींसह अनेक पुरुष व महिला भाविक भक्त उपस्थित होते. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.